हॅलो स्टुडंट, गुड डे टू ऑल ऑफ यू. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं व्यवस्थापनाची कार्य कुठून सुरू होतात, तर नियोजनाने सुरू होतात. कोणतंही कार्य करायचं असेल तर त्याच्या अगोदर आपण काय करतो, त्या कार्याचं नियोजन करत असतो. कोणताही एखादा इव्हेंट असेल, एखादं विशिष्ट आपल्याला उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर त्याचं आपण काय करत असतो, पूर्व नियोजन करत असतो. तर जेव्हा नियोजनाने सुरुवात होते, पहिलं आपण बघितलं पहिलं कार्य काय आहे, व्यवस्थापनाचं नियोजन. तर आपण आज दुसरं कार्य बघणार आहोत व्यवस्थापनाचं, ते आहे संघटन. संघटन म्हणजे काय, आपण काय करणार, इथे सगळं एकत्रित करणार. सगळ्या ज्या काही वस्तू आहेत किंवा कामगार आहेत, मनुष्यबळ बोलतो आपण, ज्या वस्तू आहेत, रिसोर्सेस आहेत, साधने आहेत, ते काय करतो आपण एकत्रित करून ठेवणार आहोत. त्याच्यामुळेच आपल्याला काय होणार आहे, इथे ते कार्य पार पाडण्यास मदत होणार आहे. तर मनुष्यबळ, पैसा, साहित्य, यंत्रसामग्री व पद्धती ही आवश्यक साधन सामग्री ओळखणे, एकत्र आणणे, त्यांचे विभाजन करणे आणि संघटनेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्यांची योग्य मांडणी करण्याच्या प्रक्रियेला संघटन असे म्हणतात. म्हणजे इतकंच नाही आहे की आपल्याला ते गोळा करायचं, त्याच्यासाठी आपण काय करतो, नियोजन करतो. आपल्याला कोणकोणत्या गोष्टी हव्या आहेत, एखादं उद्दिष्ट साध्य करायचं आहे तर ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारच्या गोष्टी हव्या आहेत, त्या प्रकारे आपण काय करतो, त्या गोळा करतो आणि त्याचं काय करतो, आपण विभाजन करत असतो. उदाहरणार्थ आता कामगार आहेत, एखाद्या व्यवसाय संस्थेमध्ये जे कामगार आहेत, तर त्या कामगारांना आपण काय करतो, त्यांची कामं काय करतो, वेगवेगळी विभागून देत असतो. सगळीच जे कामगार असतात ते एकच प्रकारचं काम करत नसतात. उदाहरणार्थ एखादं ऑफिस आहे, अकाउंट डिपार्टमेंट आहे एखाद्या व्यवसाय संस्थेमध्ये, तर त्या अकाउंट डिपार्टमेंटमध्ये जी कामं करणाऱ्या व्यक्ती असतात त्या वेगळ्या असतात, किंवा फॅक्टरीमध्ये जे आहेत त्या व्यक्ती वेगळ्या असतात. म्हणजे असं काय करतो, आपण विभागणी करून देतो. त्याच्यामुळेच काय होतं, आपली जी उद्दिष्टे आहेत ती साध्य करण्यास मदत होते. तर नियोजनामध्ये व्यवस्थापन भविष्यात काय करायचे आहे हे ठरविते. तर संघटनाचे कार्य नियोजित साध्य करण्यासाठीचे मार्ग व साधने निश्चित करते. उच्चस्तरीय व्यवस्थापनातील लोकांनी तयार केलेल्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी हे कार्य महत्त्वाचे आहे. आता आपण बघितले व्यवस्थापनाचे स्तर काय आहेत, उच्च स्तर, कनिष्ठ स्तर, 3 स्तर आहेत. तर उच्च स्तर, कनिष्ठ स्तर आणि वरिष्ठ स्तर. तर ह्या स्तरामध्ये आपल्याला जे सूचना देतात ते कशा असतात, टॉप लेवलपासून लो लेवलपर्यंत आपल्याला कशा असतात, सूचनांचं जे वहन असतं, सूचनांचं जे कम्युनिकेशन असतं ते कुठून स्टार्ट होतं, जे टॉप लेवलचे असतात, उच्च स्तर, तिथून स्टार्ट होणार आहे, तिथून सुरुवात होणार आहे. कधी पण जे खालच्या स्तरातली जे व्यक्ती असणार आहे ती उच्च स्तराला काय देणार नाही, सूचना देणार नाही आहेत. म्हणून इथे उच्च स्तरापासून काय येतात, सूचना खालच्या स्तरांच्या जे काय असणार आहेत कर्मचारी असतील त्यांना येणार आहे. तर संघटनाच्या प्रक्रियेमध्ये मनुष्यबळ, भौतिक व आर्थिक संसाधने, माहिती स्रोत या साधनांमध्ये समक्रमण व संयोजित स्थापित केली जाते. त्याच्या काही व्याख्या आहेत ते बघूया. तर संघटना हा शब्द रचना दर्शवण्यासाठी वापरला जातो. म्हणजे ही एक प्रकारची रचना आहे, व्यक्ती रचना आहे किंवा काही साधने आहेत त्यांची रचना आहे. संघटना हा एक घटक किंवा एक समान ध्येय साध्य करण्यासाठी एकत्र येणाऱ्या लोकांचा समूह आहे. तर संघटन ही एक प्रक्रिया किंवा कार्य आहे. संघटनेच्या काही व्याख्या बघा. पहिलं, मुनियानी रिले. संघटना ही एक समान हेतू साध्य करण्यासाठी प्रत्येक मानवी सहयोगाचा प्रकार आहे. कोणतेही एक समान हेतू असणारे, उद्दिष्ट असणारे, ते साध्य करण्यासाठी जेव्हा 2 किंवा त्याच्यापेक्षाही अधिक व्यक्ती एकत्रित येतात तेव्हा त्याला काय म्हणायचं, संघटन बोलतो त्याला आपण. एखादं उद्दिष्ट साध्य करायचं आहे पण ते उद्दिष्ट किंवा हेतू सगळ्यांचाच असेल, त्या समूहाचा असेल, तेव्हा जो समूह एकत्र येतो, त्या व्यक्ती एकत्र येतात, तेव्हा त्या एकत्र येणाऱ्या व्यक्तींचं काय होतं, संघटन तयार होतं. पुढे, कोण जाणीव ओढवणेल. तर संघटनांमध्ये उद्दिष्टे व योजना पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या कार्यांचे गट करणे, या कार्यांची जबाबदारी योग्य विभागांकडे सोपविणे आणि अधिकार
विभागणी व समन्वय यांची तरतूद करणे याचा समावेश होतो. म्हणजे इथे कोणाकडे अधिकार असणार आहेत, कोणाकडे त्याचे अंमलबजावणी असणार आहे, या सगळ्या गोष्टींचा इथे समावेश होतो. पुढचं आहे थिओ हायमेन. संघटन ही एखाद्या संस्थेतील क्रियांचे अर्थ सांगण्याची, त्यांचे गट पाडण्याची एक प्रक्रिया आहे, ज्यात अधिकारांनुसार नातेसंबंध निर्माण केले जातात. संघटनांचे कार्य पार पाडताना ती प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी त्या व्यवस्थापक कार्यांची माहिती देतो, त्यांची विभागवार विभागणी करतो आणि त्यांची वाटणी करतो. म्हणजे एकाच व्यक्तीला जे पण आहेत व्यवसाय संस्थेमध्ये कामगार आहेत, कर्मचारी आहेत, त्या प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळं काम असणार आहे. एकच प्रकारचं काम असणार आहे का? नाही. त्यांच्या कशानुसार त्यांचे जी काही स्किल आहे, त्यांचं जे शिक्षण घेतलेलं आहे, तंत्रज्ञान आहे, काही असेल, त्यांनी जे घेतलेलं आहे ज्ञान, त्याच्यानुसार त्याची काय केली जाते? विभागणी केली जाते. त्यालाच आपण काय म्हणतो? संघटन. म्हणजे आपल्या थोडक्यात म्हणायचं तर काय? ऑर्गनायझेशन ऑफ रिसोर्सेस. रिसोर्सेस म्हणजेच काय? संसाधने. तर कोणत्याही व्यवसाय संस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची संसाधने असतात, मानवी आणि काय असणार आहेत, जी आपल्या वस्तू असतील, मशिनरी असेल किंवा काही बिल्डिंग असेल किंवा कर्मचारी असतील, ह्या सगळ्यांना आपण काय बोलतो? संसाधने म्हणतो. पण त्याचा योग्य रीतीने वापर करणे हे आपल्याला संघटन या कार्यात मिळते. पुढे संघटनाचे महत्त्व बघूया आपण. तर संघटनात्मक कार्याची विभागणी करून ती कार्ये विविध विभागांमध्ये व कामगारांमध्ये वाटणे म्हणजे संघटन होय. आता मी जसं सांगितलं, जे काही उद्दिष्ट आहे ते एकच आहे. व्यवसाय संस्थेचं उद्दिष्ट काय असतं? उदाहरणार्थ विक्री वाढविणे, नफा मिळवणे, जास्तीत जास्त नफा मिळवणे, ते एकच उद्दिष्ट असणार आहे. पण ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्या व्यवसाय संस्थेमध्ये कितीतरी कर्मचारी काय करत असतात? काम करत असतात. पण त्या सर्व कर्मचाऱ्यांचं काम एक प्रकारचं असणार आहे का? नाही. फॅक्टरीमध्ये काम करणार आहेत, त्यांचं काम वेगळं असेल. ऑफिसमध्ये काम करणार आहेत, त्यांचं काम वेगळं असणार आहे. असं काय असणार? सगळ्यांचं काम वेगवेगळी असणार. त्यालाच काय म्हणतो? विभागणी केलेली असते. हे कुठे येतं? संघटनमध्ये. पहिलं महत्त्व, प्रशासन व दैनंदिन कामकाज सुलभ करते. जर आपल्याला माहिती असेल कोणत्या कामगाराने, कोणत्या कर्मचाऱ्याने कोणत्या प्रकारचे काम करायचे, तर आपल्याला काय होणार आहे? ते काम सुलभ रीतीने आपल्याला करता येते. म्हणून संघटन प्रक्रिया कार्य ओळखते व त्याची गटवारी करते. कार्यांचे गट करून त्यांची वाटणी करणे हे प्रशासनाचे काम आहे. तर त्याप्रमाणे काम करणे हा कार्यरत क्रियाकलाप आहे. म्हणजे संघटनेमुळे संस्थेचे प्रशासन व कार्यरत सुलभ होते. म्हणजे इथे काय होणार आहे? सगळं सुलभ रीतीने होणार आहे. जर एकच व्यक्तीवरती सगळे कामं थोपवण्यात आली, वेगवेगळ्या प्रकारची कामं जी त्याला येत नाही आहे ती कामे थोपवण्यात आली, तर काय होणार आहे? तो व्यक्ती काम करू शकेल का? नाही. जर त्या व्यक्तीला त्याला जी कामं येतात त्याच्या स्किलनुसार, कौशल्यानुसार, त्याच्या शैक्षणिक जे काही त्यांनी शिक्षण घेतलेले त्याच्यानुसार, तर तो चांगल्या रीतीने तो करू शकतो. म्हणून इथे काय येतं? संघटनामध्ये त्याची गटवारी करतात किंवा वर्गवारी करतात, विभाजन करतात. म्हणून ते काम काय होतं? सुलभ होतं. दुसरं, विशेषीकरण घडून येते. विशेषीकरण घडून येणारच. एखाद्या विशेष व्यक्तीला तेच काम, विशेष काम काय करतात? सोपवण्यात येतं. मग संघटनात्मक रचना ही नातेसंबंधांचे एक जाळे आहे, ज्यामध्ये कामाची विभागणी विविध घटक आणि विभागांमध्ये केलेली असते. आता व्यवसाय संस्था म्हणजे तर एकच विभाग असणार आहे? नाही. वेगवेगळे डिपार्टमेंट असणार आहेत, वेगवेगळे विभाग असणार आहे. अकाउंट डिपार्टमेंट असतं, सेल्स डिपार्टमेंट, परचेस डिपार्टमेंट, HRD डिपार्टमेंट, ह्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळे कर्मचारी असतात. मग त्या लेवलवरती त्यांना काय करतात? काम सोपवतात. म्हणून ते सोपं जातं. आणि म्हणजेच त्या लेवलवरती त्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळे कर्मचारी काम करतात आणि त्या प्रकारे त्यांना ते काम सोपवण्यात येतं. म्हणजेच काय येतं? तिथे विशेषीकरण घडून येते. म्हणजे ते त्यांच्या प्रतीने ते काय करतात? ते काम पूर्ण करत असतात. तिसरं, कामाची निश्चिती. कोणी कोणतं काम करायचं हे निश्चित केलं जातं, इथे ठरवण्यात येतं. म्हणून काय होतं? कामाची निश्चिती होते.
म्हणजे हे कशामुळे होतं, तर संघटनात्मक रचनेमुळे विविध विभागातील कर्मचाऱ्यांची निवड त्यांची पात्रता, कौशल्य व अनुभवानुसार होत असल्याने योग्य कामावर योग्य व्यक्ती नेमणे शक्य होते. कोणत्याही व्यक्तीला कोणतंही काम दिलं जात नाही, तर जी व्यक्ती त्या कामासाठी उपयुक्त आहे तर त्याच व्यक्तीला ते काम सोपवण्यात येते. पुढे अधिकार व जबाबदारी यांचे स्पष्टीकरण. इथे काय केलं जातं, कोणाला अधिकार आहेत आणि कोणावरती ती जबाबदारी आहे उद्दिष्ट साध्य करण्याची, हे काय केलं जातं, स्पष्ट केलं जातं. आता अधिकार कोणाला असणार आहे तिथं, जे कोणी काय असणार आहेत, सुपिरियर असणार आहेत, बॉस असणार आहेत, लक्ष आलं. आणि जे सबऑर्डिनेट असणार आहेत, कामगार असणार आहेत, कर्मचारी असणार आहेत, त्यांच्यावर एक प्रकारची जबाबदारी असते ते काम पूर्ण करण्याची. तर संघटनात्मक रचना प्रत्येक व्यवस्थापकाची भूमिका परिभाषित करते. प्रत्येक व्यवस्थापकाला आपल्या अधिकारांचा वापर कसा करावा, ज्यामुळे या अधिकाराचा गैरवापर होणार नाही. आता मॅनेजर्स असतात ना, त्यालाच काय म्हणतो आपण, व्यवस्थापक म्हणतो. तर ते व्यवस्थापक काय करत असतात, त्यांचे अधिकार चांगल्या रीतीने त्यांचा ते अधिकारांचा गैरवापर होणार नाही हे काय केलं जातं, इथे स्पष्ट केलं जातं. मग व्यवस्थितपणे परिभाषित केलेली कार्ये व जबाबदाऱ्या व्यवस्थापकांच्या कार्यात परिणामकारकता आणतात. पुढे समन्वय स्थापित करते. तर एवढे सगळे कर्मचारी काम करणार आहेत, पण त्यांच्यामध्ये काय पाहिजे, समन्वय पाहिजे. जे काही गोष्टी असणार आहेत, जे काही मेसेज असणार आहेत, निरोप असणार आहे, रिपोर्ट असणार आहे, ते व्यवस्थितरित्या एकमेकांकडून दुसऱ्या जे काही कर्मचारी आहेत किंवा काही आणखीन बॉस आहे त्यांच्यापर्यंत व्यवस्थितरित्या गेले पाहिजेत, पोचले पाहिजेत. संघटनेच्या विविध विभागांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी या कार्याची मदत होते. हे विविध पदांमध्ये स्पष्ट संबंध आणि व्यक्तींमध्ये परस्पर सहकार्य निर्माण करते. संघटनात्मक कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी विविध विभागांमध्ये व विविध स्तरांवरील व्यवस्थापकांमध्ये समन्वय किंवा समक्रमण असणे महत्त्वाचे आहे. पुढे प्रभावी प्रशासनासाठी मदत. हे कार्य विविध पदे, विभाग, कार्ये आणि भूमिका स्पष्टपणे संरचित करते. योग्य कामासाठी योग्य अधिकार व योग्य जबाबदारीसहित योग्य व्यक्तीची नेमणूक करण्याचे काम अतिशय काळजीपूर्वक केले जाते. कामाची विभागणी व अधिकाऱ्यांचे योग्य वाटप यातून साध्य केले जाते. या सगळ्याचा परिणाम प्रशासन प्रभावी व कार्यक्षम होण्यास होतो. म्हणजे कोणाकडे अधिकार असणार आहे, कोणी त्याची अंमलबजावणी करायची आहे, हे सगळं इथे काय केलं जातं, स्पष्ट केलं जातं. कारण एकच डिपार्टमेंट नसतं, एकच विभाग नसतो. कोणत्याही व्यवसाय संस्थेमध्ये वेगवेगळे विभाग असतात, वेगवेगळे विभाग असतात. मग आता इथे काय केलं जातं, आता त्या वेगवेगळ्या विभागांमध्ये वेगवेगळे कर्मचारी असतात. मग त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या विभागांकडून तिथे सूचना येणार नाही आहेत. त्याच विभागामधील जो काही हेड असणार आहे त्याच्याकडूनच त्या विभागातील जे काही कर्मचारी असतील त्याला सूचना मिळतील. त्याच्यामुळे काय होतं, इथे अधिकार आणि जबाबदारीचं काय होतं, स्पष्ट होतं. पुढे वाढ आणि विविधतेसाठी उपयुक्त. सहज आता सगळं व्यवस्थित होते, नफा मिळतोय, विक्री होते, म्हणजे काय होणार आहे, त्या व्यवसाय संस्थेची काय होत होते, वाढ होत राहते. आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे काही उत्पादनं आहेत तिथे घेतली जाऊ शकतात, म्हणजेच काय, विविधता. तर प्रत्येक संघटनेची वाढ सुरळीतपणे आणि कार्यक्षमपणे चालणाऱ्या कार्यांवर अवलंबून असते. स्पष्टपणे परिभाषित केलेल्या भूमिका व जबाबदाऱ्या विविध स्तरावरील व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या व्यक्तींमधील समन्वय आणि योग्य नियंत्रण तंत्राचा वापर कामाच्या ठिकाणी कार्यक्षमता आणतात आणि संघटनेची वाढ चांगल्या पद्धतीने होते. हे सर्व संघटनेची रचना व्यवस्थित परिभाषित केली असेल तरच शक्य असेल. पुढे सुरक्षिततेची भावना निर्माण करते. आता सुरक्षितता कसली, तर जे काही कर्मचारी आहेत त्यांना स्वतःच्या नोकरीबद्दल काय मिळते, इथे सुरक्षितता मिळते. तर संघटनात्मक रचना कार्यस्थिती स्पष्ट करते. त्यामध्ये प्रत्येकाची कार्ये व जबाबदाऱ्या स्पष्टपणे नमूद केलेल्या असतात. मग एखाद्या कर्मचाऱ्याला जे एक विशिष्ट काम दिलेलं आहे ते त्यांनीच पूर्ण करायचं आणि त्याच्यासाठी तो जबाबदार असणार आहे. म्हणून इथे काय, सुरक्षिततेची भावना, दुसऱ्याला तिथे जबाबदार ठरवणार नाही,
तर कोणाला? त्या विशिष्ट कर्मचाऱ्याला इथे काय जबाबदार ठरवणे. प्रत्येक व्यक्ती त्याला अनुसरून काम करू शकते. कामातील व अधिकारातील स्पष्टतेमुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक समाधान वाटते. म्हणजे दुसऱ्यांच्या चुकीमुळं आपल्यावरती काही संकट येणार नाही याचं काय इथे समाधान भेटतं त्यांना. पुढे नवीन उपक्रमांना वाव देते. आता सगळ्यांचे इथे विचार मांडण्याची इथे काय मुभा आहे. एकाचाच विचार इथे ध्यानी घेतला जात नाही, एकाचाच विचार तिथे कन्सिडर करत नाही, सगळ्यांचे विचार तिथे काय करतात? कन्सिडर करतात. मग संघटन कार्य पार पाडण्याची कार्य व भूमिका स्पष्ट करते. कामगार त्यांच्या नवीन कल्पना वापरून काम करू शकतात. एखाद्याची काय नवीन कल्पना असेल, सगळ्यांच्या कल्पना इथे विचारात घेतल्या जातात. नवीन कल्पना असतील तर त्या काय करणार? त्या नवीन कल्पना वापरून काय केलं जातं? काम पूर्ण करू शकतो. यामुळे व्यवस्थापकाला कर्मचाऱ्यांमध्ये विशेष कौशल्य विकसित करण्यासाठी व त्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी पुरेसा वाव मिळतो. सगळ्यांच्या जर कल्पना ऐकून घेतल्या तर काय होऊ शकतं? इथे एखादं जर काम व्यवस्थितरित्या काम पूर्ण होऊ शकतं आहे, कमी वेळेत पूर्ण होऊ शकतं आहे, तर काय इथे संघटनामध्ये काय केलं जातं? त्या कल्पनांना काय देतात? वाव दिला जातो. पुढे संसाधनांचा पर्याप्त वापर होतो आहे. संघटन कार्य कामाच्या तपशिलानुसार भिन्न व्यक्तींना भिन्न कार्य प्रदान करतं. एकालाच करतं का? एकाच कर्मचाऱ्याला हे सगळे कामं असतात का? नाही, वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळी कामं. यामुळे कार्यांचे विशेषीकरण शक्य होते. अपेक्षित ध्येय ठरवलेल्या कालमर्यादेत, एक कालमर्यादा असते, एक विशिष्ट काळ असतो, त्या टाईम लिमिटमध्ये ते काम पूर्ण केलं जातं. मग ते साध्य करण्यासाठी कुशल कामगार व इतर संसाधनांचा पर्याप्त वापर केला जातो.